नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल मदत केली जाते, मार्गदर्शन केलं जातं, त्यांची काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण करून दिली जाते. तर या संदर्भानं 2025-26च्या सेशनमध्ये आपल्यापैकी कुणालाही मदत हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. योग्य वेळी योग्य माहिती आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाते. सोबतच भविष्यात जर तुमच्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर त्याबद्दलचे सुद्धा अपडेट्स आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवले जातात. आता शॉर्टमध्ये 2 विषय तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. पहिला विषय असा आहे की NTA जे नीट परीक्षेच्या फॉर्ममध्ये एडिट फॅसिलिटी उपलब्ध करून दिली होती त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज 11 मार्च आहे. आज रात्री 11:50 विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये एडिट फॅसिलिटी उपलब्ध आहे. काय अपडेट करता येईल या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आपण ऑलरेडी अपडेट केलेला आहे, पूर्वी टाकलेला होता, बऱ्याच लोकांनी तो पाहिला असेल. परंतु जर तुमचं जेंडर चुकलं असेल किंवा जे बेसिक गोष्टीमध्ये जर काही चूक झालेली असेल तर ते तुम्हाला अपडेट करता येऊ शकतं. आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट, ज्या मुलांनी महाराष्ट्र सिटीचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या फॉर्ममध्ये पहिल्यांदा सिटी सेलनं ही पद्धत ती अवलंबलेली आहे की ऑलरेडी परीक्षा फॉर्म भरून झाल्यानंतर त्यात सुधारणा करण्याची एक संधी ही सिटी सेलनं पहिल्यांदा दिलेली आहे. तर त्या फॉर्ममध्ये एडिट करायचं असेल, काही चुकलेलं असेल नाव वगैरे, तर त्या संदर्भानं दुरुस्ती करण्यासाठी उद्या 12 मार्चपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे. तर एक महत्त्वाची आठवण, जर आपण फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर आपल्याला काहीही करायचं नाही आहे. परंतु फॉर्म भरताना काही अनावधानानं चूक झाली असेल तर त्या ठिकाणी मात्र आपण फॉर्ममध्ये एडिट करू शकतो. परत एक विषय जो आहे तो ॲडिशनल या ठिकाणी सांगतो. ज्या मुलांनी नीट फॉर्ममध्ये करेक्शन केलेले आहेत तर त्यांचं कन्फर्मेशन पेज डाउनलोड होत नाही आहे किंवा ते मेलवर सेंड पण होत नाही. काळजी करू नका. सध्या कदाचित एडिट फॅसिलिटी ओपन असल्यामुळं डाउनलोड होण्याला अडचण येत असेल. मोस्ट प्रॉब्ली आजची ही डेट संपल्यानंतर कदाचित उद्यापासून तुम्हाला तुमचं कन्फर्मेशन पेज डाउनलोड करता येईल किंवा डाउनलोड करायची सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आता अजून एक महत्त्वाची सूचना आहे. ओव्हरऑल जी ॲडमिशन प्रक्रिया चालू होते ती साधारण अशी असते की मे महिन्यामध्ये परीक्षा होते. साधारण दुसऱ्या दिवशी ऑफिशियल आन्सर की उपलब्ध होतात. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं पुढची प्रक्रिया होते. फॉर एक्झाम्पल ऑफिशियल आन्सर की येणार, मग त्याला चॅलेंज करायची संधी उपलब्ध होणार, OMR येणार, फायनल रिझल्ट येणार आणि मग ॲडमिशन प्रक्रिया सुरू होते. सांगायचा विषय असा आहे की साधारण मेपासून ही प्रक्रिया एकदा सुरू झाली तर ही डिसेंबर-जानेवारीपर्यंत चालते. कारण जरी डिसेंबरपर्यंत ॲडमिशन प्रोसेस संपली तरी पुढच्या महिन्यात 2 महिन्यात CETचे फॉर्म येतात, नीटचे फॉर्म येतात, JEEचे फॉर्म येतात. त्यामुळे या सगळ्या ड्युरेशनमध्ये मी ऑफिसला उपलब्ध असतो. परंतु बऱ्याचदा आता असं होतं की आता सध्या ऑफिसला फारसे पेरेंट्स येत नाहीत आणि जे येतात ते बऱ्याचदा बाहेरगावाहून येतात आणि मग त्यांना जर मी वेळेत तिथं उपलब्ध नसेल तर त्यांची अडचण होऊ शकते. त्यामुळे सर्व विद्यार्थी व पालकांना एक नम्र आव्हान आहे की आपण मला येण्यापूर्वी कॉल करा, मी उपलब्ध आहे का हे विचारूनच या. असं व्हायला नको की तुम्ही इथं आले आणि मीच कुठेतरी बाहेरगावी आहे. आता आजचा जर विषय घेतला आपण, आज 11 मार्च आहे. आज 11 मार्चला आपल्याकडे जळगाववरून पालक आलेले होते, जालन्याहून आलेले होते, लोकलचे 3-4 पेरेंट्स आलेले होते, एक पेरेंट्स बुलढाणा जिल्ह्यातून आलेले होते. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही इथं आल्यानंतर माझी तुम्हाला भेट झालीच पाहिजे. त्यासाठी तुम्ही येण्यापूर्वी एकदा कॉल नक्की करा. माझं लोकेशन एकदा समजून घ्या. मी ऑफिसला असेल तर मी तुम्हाला भेटणारच आहे. परंतु समजा मी 1-2 दिवस इथे नाही आहे तर तुम्ही जर मला कॉल केला तर मी तुम्हाला डेट सांगेल की सर तुम्ही या दिवशी या, म्हणजे मी पण तिथं असेल आणि आपली भेट होईल. म्हणजे तुमची एवढ्या दूरून आल्यानंतरची जी काही वेळ जातो आहे तुमचा किंवा जे तुमचा आर्थिक येण्या जाण्याचा खर्च होतो आहे आणि इथं आल्यानंतर भेट पण नाही झाली तर मग वाईट वाटतं. तर तसं होऊ नये म्हणून मी सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना एक नम्र आवाहन करतो, येण्यापूर्वी प्लीज कॉल करा. नॉर्मली माझं ऑफिस चालू आहे, माझा स्टाफ उपलब्ध आहे. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला ऑफिस भेटेल, ऑफिसमध्ये तुम्हाला लोक भेटतील. परंतु मला भेटायचं आहे आणि मीच नाही आहे तर नाराजी होऊ शकते, ती होऊ नये म्हणून सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना सांगतो की येण्यापूर्वी कॉल करा. कॉल करण्यासाठी बेसिकली जो नंबर आहे तोच नंबर आहे, पण रिपीट करतो, 9481121212 9481121212 हा नंबर आहे. याच्यावर कॉल करा. हा रिसिव्ह नाही झाला तर इतरही बरेचसे नंबर आहेत जे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो.
त्यामुळं तुम्हाला थोडंसं कॉल करायला सोपं होईल आणि येताना नियोजन करून तुम्हाला इथं येता येईल. तुर्तास CETच्या फॉर्ममध्ये एडिट फॅसिलिटी उद्यापर्यंत उपलब्ध आहे. नीटच्या फॉर्ममध्ये आज रात्रीपर्यंत उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या असतील त्या आपण दुरुस्त करून घ्याव्यात आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.